सर्वांना नमस्कार. माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचत असेल. आजच्या या सह्याद्री शिक्षण संवाद कार्यक्रमाला आज आपल्याकडे डॉक्टर मिलिंद प्रल्हाद कांबळे म्हणून तर उपस्थित आहेत आणि आजच्या या सत्राला आपल्याला डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत सर पण आज उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. आजचा सत्राचा विशेष असा जो आपला विषय आहे तो NEP 2020 ओपनिंग एव्हेन्यूज फॉर मल्टी डिसिप्लिनरी लर्निंग अँड फ्लेक्झिबल एंट्री एक्झिट ऑप्शन्स. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी ज्या वेळेला जुलै 20 ला केंद्र सरकारने धोरण प्रसिद्ध केलं, त्यानंतर महाराष्ट्र शासनाने तात्काळ त्यामध्ये ऍक्शन घेत सन्माननीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करून पॉलिसी नंतर पुढे कशा पद्धतीने पुढे जायचं महाराष्ट्र राज्याने त्या संदर्भात एक अहवाल शासनाला सादर केला. त्या अहवालाच्या आधारे राज्य शासनाने सुकाणू समिती गठीत केली, काही उपसमित्या गठीत केल्या, विविध विद्यापीठांचे कुलगुरू त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, उद्योजक यांचा सगळ्यांचा 6 अशा उपसमित्या गठीत केल्या. उपसमित्यांचे अहवाल आल्यानंतर मग डिसेंबर 22 मध्ये राज्य सुकाणू समिती गठीत झाली. सन्माननीय माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी संदर्भात आपल्याला कसं पुढे जायचं याच्या दिशा ठरत गेल्या आणि त्याचा पहिला भाग म्हणून 20 एप्रिल 2023, 16/5/2023 आणि 4 जुलै 2023 ला राज्य शासनाने 3 शासन निर्णय करिक्युलम फ्रेमवर्क जाहीर केलेत, ज्या अंतर्गत 23-24च्या वर्षाला ऑटोनॉमस कॉलेजेस आणि विद्यापीठातले पदवी पदव्युत्तर डिपार्टमेंट यासाठी नवीन करिक्युलम फ्रेमवर्क, नवीन अभ्यासक्रम रचना लागू करण्यात आली. त्यानंतर शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये हा करिक्युलम फ्रेमवर्क लागू केला. आता आपण 25-26 या शैक्षणिक वर्षात पुढे जाणार आहोत. त्या अनुषंगाने जवळजवळ 2 वर्ष आता यामध्ये झाली आहे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने जे आपल्याला गाईडलाईन्स हे केल्या आहेत, इश्यू केले आहेत, तर त्यातल्या अनेक अशा गाईडलाईन्स राज्यामध्ये आपण लागू केल्या आहेत. या अनुषंगाने जुलै 2023 ला अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रम तो दिल्लीमध्ये झाला. त्यामध्ये महाराष्ट्राने अग्रणी भूमिका घेत आपली प्रदर्शनी मांडली उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आणि अतिशय सगळ्या स्तरातून आणि सगळ्या राज्यांनी त्या प्रदर्शनीला किंवा जे आपल्या विभागातर्फे जे प्रेझेंटेशन्स हे केले, सुकाणू समितीचे सर्व सदस्य, सन्मान्य मान्य प्रधान सचिव तत्कालीन श्री रस्तोगी साहेब आणि सन्मान्य मंत्री महोदय आणि सगळी टीम त्या 2 ते 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीमध्ये हजर होती. सगळीकडून आपल्या राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साठी अंमलबजावणीसाठी कौतुक झालं आणि अनेक राज्यांनी हे कशा पद्धतीने तुम्ही पुढे गेलात याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा म्हणून असा एक हे मागणी केली आणि काही राज्यांना त्यानुसार काही डेलिगेशन्स पाठवले गेले आणि त्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन केले गेलं. आता यामध्ये आपण अजून पुढे जात आहोत. आजचं जे आपलं व्याख्यान आहे ते मल्टी डिसिप्लिनरी लर्निंग, सर्वसमावेशक आणि बहुविद्याशाखीय शिक्षण, सगळ्यांना ऍक्सेस, त्याचबरोबर अजून याच्यामध्ये पुढे येऊ घातलेला जो एंट्री एक्झिटचा पार्ट आहे त्या संदर्भात आज जे तज्ज्ञ आहेत डॉक्टर मिलिंद कांबळे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मिलिंद कांबळे सर हे तसे व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर, एंटरप्रिन्युअर आहेत आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे ते फाउंडर चेअरमन आहेत. तसेच भारत सरकारने त्यांना 2013 साली पद्मश्रीने सन्मानित केलेलं आहे. शिवाय डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विद्यापीठ लखनौ या विद्यापीठाकडून कांबळे सरांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स मध्ये मानद डॉक्टर पदवीने सन्मानित करण्यात आलंय. सर हे सुपर्ब MAA हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आहेत.
त्यांना जवळजवळ 6,200 वेगवेगळ्या युनिट्सचे आणि 60 लाख स्क्वेअर फीटच्या वर बांधकाम क्षेत्रातला अनुभव आहे. आणि याच्यासाठी त्यांना 2010चा भीमरत्न पुरस्कार, 2011चा महाराष्ट्र शासनाचा उद्योग रत्न पुरस्कार, 2015चा महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. सर सध्या दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आहेत. तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मू याच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सुद्धा सर चेअरमन आहेत. तसंच सर ऍडवायझरी बोर्ड नॅशनल SC/ST हब जे आहेत त्याचेही चेअरमन आहेत. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट बोर्ड ऑफ इंडिया अहमदाबाद याचे गव्हर्निंग बोर्डचे सर सदस्य आहेत. नंतर मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग बोर्डचेही सर सदस्य आहेत. त्याचबरोबर रतन टाटा महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटी जी आपल्याकडे स्थापन झाली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, त्याच्या गव्हर्निंग बोर्डचेही सर आपले सदस्य आहेत. सरांनी कामानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या आहेत. नेदरलँड, UK, USA, UAE, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, फ्रान्स. आणि अविरतपणे सरांचं कार्य शिक्षण क्षेत्राला पण त्यांनी जोडून घेतलेलं आहे. व्यवसायाने तर ते मोठे आहेतच, परंतु नुकतंच जे अप्रेंटिसशिप डिग्री एम्बेडेड डिग्री प्रोग्राम जो UGCचा, त्या अंतर्गत राज्य शासनाने जे राज्यस्तरीय एक यंत्रणा विकसित करण्यासाठी 21 सदस्यीय समिती गठीत केली. त्याचे सर सुद्धा उद्योजक या बाजूने सर आपल्याला सदस्य म्हणून लाभलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली AEDPचा अप्रेंटिसशिप डिग्री एम्बेडेड डिग्री प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये नक्कीच चांगल्या याच्याने लागू होईल. मी या सत्राला आमचे सन्माननीय कुलगुरू राजनीश कामत सरही आज उपस्थित आहेत. तर थोडा वेळ न दवडता मी कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या या सत्राच्या व्याख्यानाला सुरुवात करावं. सर, आपण साधारण आपल्याकडे आपण 40 ते 45 मिनिटाचा आपण हे करत असतो. त्यामध्ये नंतर जर काही प्रश्न असले, 2-3 प्रश्न आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घेतो सर, आणि त्यानंतर मग त्या प्रश्नांचा आपल्याला साधारण चर्चा करता येते. अशा स्वरूपात आपला हा उपक्रम आहे सर. तर मी उच्च शिक्षण संचालनाच्या वतीने, शासनाच्या वतीने आपल्याला विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन करा. ओव्हर टू यू सर, कांबळे सर. यस, थँक्यू व्हेरी मच. सह्याद्री शिक्षण संवाद हा जो एक साप्ताहिक व्याख्यानमालेचा कार्यक्रम हा आपल्याकडे चालतो, या कार्यक्रमामध्ये मी यावं असं शैलेंद्र देवळणकर आपले जे संचालक आहेत उच्च शिक्षण यांनी विनंती केली आणि त्यानुसार मी आज आपल्याशी संवाद साधायला उपस्थित आहे. खरं म्हणजे आपल्या विभागाचे जे माननीय मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर सचिव श्रीयुत वेणुगोपाल रेड्डीजी आणि उपस्थित सर्व शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रशासकीय अधिकारी, कुलगुरू, शिक्षण तज्ञ, सर्व मंडळी. खरं म्हणजे मी एक उद्योजक आहे, सिव्हिल इंजिनियर आणि हार्डकोर एंटरप्रेन्योर हा एक भाग, आणि दुसरा IIM जम्मूच्या दिस इज द सेकंड टर्म ऍज अ चेअरमन, आणि त्याच्या आधी IIM काशीपूर वरती ऍज अ बोर्ड मेंबर, आणि EDI अहमदाबाद, त्याच्या आधी इग्नू वरती सुद्धा आय वॉज अ मेंबर. तर असं तसं एका अर्थाने म्हणजे इंडस्ट्री आणि अकॅडमिया म्हणजे असं दोघांना मी असं जवळून बघतो आहे. म्हणजे प्रत्यक्ष माझं ब्रेड बटर ज्याच्यावरती अवलंबून आहे ते म्हणजे इंडस्ट्री, माझं ऍज अ बिल्डर अँड डेव्हलपर, आणि इन्फ्रास्ट्रक्चर मधली कामं, आणि दुसरी बाजू ही सगळी. बरं, दुसरं मी एक प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे, त्यामुळे तो एक भाग आहेच आहे. अशा सगळ्या बाबी जरी असल्या तरी सरकारच्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्यामध्ये मी काम करतोय.
नवीन शैक्षणिक धोरण आता प्रत्यक्ष सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्या बेसिक्स मध्ये जाण्यात काही पॉइंट नाहीये, कारण सगळेजण आपण आता त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आपण आहोत, पुढच्या फेज मध्ये आहोत. जे काही पूर्वी व्हायचंय ते झालेलं आहे. परंतु मला श्रीयुत कस्तुरी रंगन ज्यांनी आपली नवीन एज्युकेशन पॉलिसी आणि जी टीम होती त्याचे ते प्रमुख होते, त्यांनी ती बनवली. आणि त्यानंतर परत एक नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क कमिटी जी होती, स्टेअरिंग कमिटी, आणि त्या कमिटीमध्ये मला 3 वर्ष कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखालीच ती कमिटी होती. त्याच्यामध्येही मला काही कॉन्ट्रीब्यूट काम करता आलं. त्यामुळे तसं अकॅडमियाशी तसं माझं जवळून नातं आहे. आणि मग दोघांचंही इम्प्लिमेंटेशन कसं होईल हे बघणं हे मी करत असतो. ओके, तर काही वेगवेगळे प्रयोग, थोडस आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ची जरा सवय असल्यामुळे काही नव्या गोष्टी ह्या आपण करत राहिल्या पाहिजेत. आणि त्या समाजाच्या, विद्यार्थ्यांच्या, राष्ट्राच्या हितासाठी ज्या आवश्यक असतात त्या आपण केल्या पाहिजेत. आपण सगळेजणच करत असता, आपण सगळेजण विद्वान मंडळी आहात. तर आजचा जो जो मेन विषय जो आपला आहे तो मल्टी डिसिप्लिनरी लर्निंग आणि फ्लेक्झिबल एंट्री एक्झिट ऑप्शन. आता ही जी नवी एज्युकेशन पॉलिसी आहे, या पॉलिसीची जी ब्युटी जी आहे ती ही ब्युटी आहे, कारण ही काळाशी सुसंगत आहे. म्हणजे आज तुम्ही जर विद्यार्थी जर बघितले, आज जर विद्यार्थी बघितले आपण, 1 सेकंड, अरे बंद कर. आज जर आपण विद्यार्थी बघितले तर विद्यार्थ्यांना खूप कमी वेळ आहे आणि लगेचच आपलं करिअर सुरू करायचंय आणि सगळे हरी ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची थोडीशी आपली युवकांची मानसिकता ही आपणाला दिसते, असं आपल्या लक्षात येतं. आणि ते नेमकं ओळखून, म्हणजे भविष्याचा वेध घेणारी ही जी नवी एज्युकेशन पॉलिसी जी आहे आणि जागतिक जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेला मॅच करणारी अशा प्रकारची आपली ही शिक्षण पॉलिसी असल्यामुळे ती एक ऐतिहासिक पॉलिसी आहे. आणि ज्याच्यामध्ये ज्या काही ब्युटी स्पॉट्स ज्याला म्हणता येईल त्याच्यातला जो हा सगळा मल्टी डिसिप्लिनरी लर्निंग, आता आपण सगळ्यांनी म्हणजे सगळेजण मल्टी डिसिप्लिनरी लर्निंग म्हणजे काय याच्यावरती सगळेजण तासभर 40-45 मिनिटं आपण सगळेजण भाषण देऊ शकतो, बरोबर ना. परंतु म्हणजे हे एक्झॅक्टली काय आहे आणि ते नेमकं कसं करायचं, तर या संदर्भामध्ये मला वाटतं देशामध्ये सगळ्यात प्रथम याचे जर प्रयोग केले असतील तर ते आम्ही IIM जम्मू मध्ये या संदर्भातले आम्ही याच्यातले प्रयोग केलेले आहेत. ओके, आणि त्याच्या आता शिक्षण घेऊन बॅचेस पण बाहेर पडलेले आहेत. तर त्याच्यातला जो पहिला जो प्रयोग आहे तो सांगण्याआधी मी आपणाला हे सांगू इच्छितो की IIM जम्मू जे आहे हे जम्मूमध्ये वसलेलं आहे. हे 20वे IIM होतं जेव्हा स्थापन झालं. आता एकूण 21 IIM आपल्या देशामध्ये आहेत. ओके, मुंबईमध्ये जी NID नीटी जे होतं तेही आता IIMचा त्याला दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे ते एक आता असे 21 IIM झालेले आहेत. जम्मू मधलं वैशिष्ट्य असं आहे की हे एकमेव शहर आहे भारतातलं जिथे भारतातील जे उच्च शिक्षणाच्या मधले ज्याला नॅशनल इम्पॉर्टन्स इन्स्टिट्यूशन आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामधलं IIT जम्मू मध्ये आहे. ते 12-13 मध्ये स्थापन झालं होतं. 16-17 मध्ये IIM स्थापन झालं आणि 20 मध्ये एम्स स्थापन झालं. अशा 3 नॅशनल इम्पॉर्टन्स इन्स्टिट्यूशन्स जर कुठल्या एका शहरामध्ये भारतात आहे तर ते जम्मू या शहरामध्ये आहे. आणि एक्झॅक्टली मी आमचे माझे जे डायरेक्टर आहेत प्रोफेसर सहाय, की
यांना मी तेच म्हणालो की आपण इथे जर 3 नॅशनल इम्पॉर्टन्स इन्स्टिट्यूशन्स या शहरामध्ये आहे, तर आपणाला याचा उपयोग करून घेतला पाहिजे. कारण असं आहे की प्रत्येक इन्स्टिट्यूट हे इम्पॉर्टन्स इन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे IIT, IIM आणि एम्स, आणि हे सगळे मंडळी जी आहेत ते एकमेकाला आपणाला सुपिरियर समजत असतो आपण. ओके, अच्छा मी IITian आहे, मी IIM वाला आहे किंवा मी एम्स वाला आहे. तर हे जी सुपेरियरिटी जी आहे याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक देशाला प्रॉपर दिशा देणारी लिडरशिप जी आहे ती अशी आपल्याला कशी क्रिएट करता येईल. आपण तिन्ही इन्स्टिट्यूशन एकत्र येऊन असं काय करू शकतो याच्यावरती मी माझे जे डायरेक्टर आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही तिन्ही जे डायरेक्टर आहात, तुम्ही तिन्ही डायरेक्टरांनी एकत्र बसा आणि थोडासा विचार मंथन करा. आणि तुम्ही सगळ्यात माझ्या इन्स्टिट्यूटचे जे डायरेक्टर आहेत, ही इज अ सिनियर मोस्ट डायरेक्टर इन द कंट्री. ओके, म्हणजे तुम्ही तुमचा जो, कारण ओल्ड स्कूल वाले पण आहेत. ओके, त्यामुळे मग थोडासा आम्ही वी आर अ न्यू स्कूल, तेही मी सांगत असतो, दो ही इज अ सिनियर टू मी. तर तुम्ही एकत्र बसून थोडं मंथन करा. ओके, आणि मग त्यातून आम्ही एक ट्रायपार्टी MOU साईन केला तिघांनी एकत्र येऊन, आणि हे ठरवलं की सायलोज मध्ये काम करायचं नाही. ओके, तर तिघांनी एकत्र येऊन एक सिनर्जी कशी क्रिएट होईल यासाठी काम करायचं, ही बाब आम्ही ठरवली. आणि त्यातून जी नवी एज्युकेशन पॉलिसी जी आहे, या नव्या एज्युकेशन पॉलिसीनी हे जे नवीन अव्हेन्यूज जे ओपन केलेले आहे, मल्टी डिसिप्लिन, एकत्र येणं, काम करणं, तर ह्याचा उपयोग हा आपण करून घ्यायचा आहे. आणि त्यातून मग आम्ही विचार मंथन करत असताना मग पॅन्डेमिकची स्थिती निर्माण झाली. आता पॅन्डेमिकच्या स्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल की देशातली आणि जगभरातल्या ज्या विकसित देश आहेत या ठिकाणच्याही हेल्थकेअर सिस्टम ज्या आहेत ह्या कोलमडून पडल्या होत्या. भारत तर डेव्हलपिंग कंट्री आहे, त्या मानाने आपण खूप सारं सावरून घेतलेलं होतं. अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जी आपली हेल्थकेअर सिस्टम आहे, जी काही ज्याची स्थिती निर्माण झाली, कारण अशा पॅन्डेमिक मध्ये सस्टेन करण्याची इन टर्म्स ऑफ मॅनेजमेंट असेल, इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी असेल, त्याचा खूप शॉर्टफॉल जो आहे तो आपल्या लक्षात आला. आणि मग आपण असं ठरवलं की असं आपण तिघांनी एकत्र येऊन काही असा फ्युचर रेडी लीडर्स आपल्याला कसे निर्माण करता येतील याच्यावरती खूप सारं आम्ही मंथन केलं. आणि त्यातून आम्ही असं ठरवलं की आपण एक नवीन कोर्स जो आहे तिघांनी मिळून आपण एक कोर्स करूया. आणि म्हणून असा एक तिघांनी मिळून आम्ही एक कोर्स केला, ज्याचं नाव आहे हॉटेल ऍडमिनिस्ट्रेशन, HAHM, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट. फुल 2 वर्षाचा पूर्ण CETच्या थ्रू तो IIM जम्मू तो रन करतोय तो कोर्स, आणि अतिशय सक्सेसफुली तो सुरू आहे. तर तो कोर्स आपण डिझाईन करायचा, तो HAHM. आता ह्याच्यामध्ये काय आहे की HAHM त्याचं सिलेबस कसं असेल, ओके, मग तिघांचा रोल आपला काय असेल, तर याच्यामध्ये मॅनेजमेंटचा भाग आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये एक 60% आम्ही मॅनेजमेंट शिकवणार, ते IIM जम्मूची फॅकल्टी ती सगळं शिकवेल, ती त्याची जबाबदारी. दुसरं 20% जो आहे तो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे याच्यामध्ये, आणि तो IIT जम्मू जो आहे तो याच्यामध्ये त्याच्यामधला पार्ट शिकवेल. आणि 20% जो आहे तो हेल्थकेअरचा जो पार्ट आहे तो त्याचा सिलेबस डिझाईन करणं आणि ते शिकवणं हे एम्स जम्मू जे आहे ते करेल. तर असं तिघांनी मिळून आम्ही तो कोर्स डिझाईन केला. आणि वी आर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, हे सगळं जे ठरवण्याचे जे अधिकार आहेत ते सर्वोच्च इन्स्टिट्यूट म्हणून आम्हाला असल्यामुळे, आणि आम्ही काही असं वेगळं ठरवलेलंच नाही, आम्ही असंच ठरवलं की तिघांनी एकत्र येऊन आणि नव्या शैक्षणिक धोरणाने जो फ्रीडम दिलेला आहे मल्टी डिसिप्लिनचा, तो असं तिघांनी एकत्र आलो.
आणि तिघांनी एकत्र येऊन हा कोर्स आम्ही डिझाईन केला. आणि आत्ताच आमची फर्स्ट बॅच जी आहे त्या बॅचचं कन्व्होकेशन झालं. मी नुकतंच ते कन्व्होकेशन करून आलो. आणि या मुलांना जी डिग्री प्रदान जी झालेली आहे त्या डिग्रीमध्ये वरती तिन्ही इन्स्टिट्यूशनचे लोगो आहेत. ओके, खाली तिन्ही डायरेक्टरांच्या सह्या आहेत. त्याचबरोबर मी चेअरमन इन्स्टिट्यूटचा म्हणून माझी सही, आणि मुलांना ती डिग्री मिळाली. सच अ पॉवरफुल सर्टिफिकेट आणि सच अ पॉवरफुल नॉलेज या मुलांना या सगळ्या ह्याच्यातून मिळालेलं आहे. अँड ऑल आर ठीक आहे, 100% प्लेसमेंट हे सगळ्यांचं IIMच असतंच, तेही त्या सगळ्यांचं झालं. परंतु काय झालं याच्यामध्ये की हे सगळे जे सेक्टर आहेत, हॉस्पिटॅलिटी, हॉस्पिटल सेक्टर जे आहे खूप मोठं, फार्मा सेक्टर आहे पासून, या सगळ्या ह्याच्यामध्ये इतकी प्रचंड ह्याच्यामध्ये या सगळ्या मुलांना डिमांड त्याच्यामध्ये राहिली आणि तशी त्यांची प्लेसमेंट झाली. तर हा जो भाग आहे तो हा आम्ही एक्झॅक्टली तो आम्ही एक्झिक्यूट केला. आणि आता परवा डिग्री पण मुलांना दिली, सगळ्यांची प्लेसमेंट पण अतिशय चांगली झालेली आहे. त्यामुळे सक्सेसफुली एक्झिक्युटेड. ओके, दिस इज HAHM जो हा कोर्स आहे तो. आणि तिघांनी एकत्र येऊ आम्ही आणखी एक दुसरा प्रयोग केला. IIT जे आहे जम्मूचं आणि IIM, जेव्हा आपण जम्मूवरून माता वैष्णो देवीला जाताना कटरा रोडनी जातो तर तिथे नगरोटा नावाचं जम्मू पासून पुढचं हे आहे एक प्लेस. आणि पुढे IIT लागतं डाव्या हाताला, आणि थोडं पुढे गेले की डाव्या हाताला IIMचा कॅम्पस आता दिसायला लागलेला आहे. वी शिफ्टेड इन द कॅम्पस. तर तो तिथे. तर आम्ही दोघं एकदम शेजारी शेजारी आहोत, IIT आणि IIM. ओके, तर मग आम्ही दोघांनी मिळून एक स्वतंत्र कोर्स डिझाईन केला, ड्युएल डिग्री. अशा बऱ्याच ठिकाणी ड्युएल डिग्र्या झालेल्या आहेत अलीकडच्या काही काळामध्ये. पण आम्ही काय केलं ते तुम्हाला सांगतो. व्हॉट न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याचा ऑप्शन जो आहे आम्ही तो जो वापरला आणि तो ॲव्हेन्यू, ते हे आम्ही केलं की इंजिनिअरिंगला म्हणजे IIT ला मुलगा आल्यानंतर तो 4 वर्षामध्ये IIT ची डिग्री घेऊन तो जाईल. ओके, परंतु आम्ही जी ड्युएल डिग्री डिझाईन केलेली जी आहे त्या ड्युएल डिग्रीमध्ये तो 4 वर्षामध्येच तो IIMचाही कोर्स पूर्ण करेल आमच्या. आणि IIT आणि IIM म्हणजे तो बीटेक ही होईल, इंजिनियर ही होईल, आणि प्लस मॅनेजमेंटचे त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल. म्हणजे हे दोन कंबाईन केलं आम्ही दोघांनी एकत्र येऊन. आता ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं तुम्हाला सांगतो की साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की IIT ला जर ऍडमिशन हवी असेल तर मुलांना JEE नावाची एक एक्झाम द्यावी लागते. ओके, जी जी की अतिशय टफ एक्झाम आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर IIT मध्ये त्याला ऍडमिशन मिळते. दुसरं, IIM ला ऍडमिशन साठी कॅटची एक्झाम द्यावी लागते. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतला की जर मुलाने JEE सारखी टफ एक्झाम दिलेली आहे तर मग त्याला कॅट देण्याची गरज नाही. त्यामुळे आम्ही ते कॅटचा ऑप्शन त्याचा उडवून टाकला. ओके, यू आर क्वालिफाईड. फर्स्ट इयर झाल्यानंतर त्याचे कोर्सेस जे सुरू व्हायचे जॉईंटली इकडचे आणि तिकडचे, तर त्याच्यामध्ये त्याचा जो CGPA जो आहे साधारण 7च्या आसपास, 6.57 असे म्हणून एक बॅच जी आहे त्या मुलांची आम्ही तयार केली. आणि पुढच्या वर्षी तीही ड्युएल डिग्रीची बॅच आमची बाहेर पडेल. तर अशा काही गोष्टी आम्ही केल्या. म्हणजे याच्यामध्ये आम्ही काय केलं, कॅट उडवून टाकली. ओके, दुसरं, सायमल्टेनियसली तो शिक्षण घेईल. म्हणजे जे ऑप्शन आहेत ना मुलांना, की म्हणजे कसं मी इंजिनिअरिंग करत असताना मग मला काही आवड आहे तर मग मी दुसरं मॅनेजमेंट करेन, किंवा मी संगीत शिकेन, किंवा अन्य काही गोष्टी ज्या ह्या ज्या आपण चर्चेत आपण भाषणात बोलतो ना, त्या एक्झॅक्टली आम्ही इथे केल्या. ओके, तर ह्या दोन महत्वपूर्ण ज्या गोष्टी ज्या या ठिकाणी आम्ही ज्या केलेल्या आहेत ते तुम्हाला सांगणं फार आवश्यक होतं. हा एक झाला मल्टी डिसिप्लिनचा. आता एंट्री अँड एक्झिट. ओके,
वाला जो सगळा विषय आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आम्ही आता एक 2-3 IIM ते चालवत आहेत आता. तो आता फार पॉप्युलर झाला कोर्स की इंटिग्रेटेड प्रोग्राम ऑफ मॅनेजमेंट, IPM. ओके. तर हे जे IPM आहे याच्यामध्ये 12वी नंतर NTA नॅशनल टेस्ट एजन्सी जी भारत सरकारची जी आहे ते याच्या एक्झाम घेते आणि त्यातून मुलं आम्ही सिलेक्ट करतो. ओके. 12वी नंतर हा जो IPM जो कोर्स आहे तो 5 वर्षाचा आहे. ओके. आता या 5 वर्षामध्ये पहिले जे 3 वर्ष आहेत ते अंडर ग्रॅज्युएशन आहे आणि 2 वर्ष ग्रॅज्युएशन आहे. ओके. म्हणजे त्याला BBA. जर समजा मुलाला 5 वर्षासाठी ऍडमिशन मिळालेलं आहे. ओके. आणि त्याला मध्येच त्याला बाहेर पडायचं आहे. ओके. नाही, 5 वर्ष इज अ टू लॉंग टाइम. ओके. त्यामुळे एवढे दिवस मला करायचं नाही. तर मग तो 3 वर्ष झाल्यानंतर तो BBA ऍज अ ग्रॅज्युएट म्हणून त्याला डिग्री दिली जाईल आणि तो तिथून एक्झिट करेल. ज्याला कंटिन्यू करायचा आहे तो पुढे कंटिन्यू करेल. तर हा जो एक आणखी एक प्रयोग जो आहे की एंट्री अँड एक्झिट वाला जो आहे तोही याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या बाबी आहेत, या जे स्वातंत्र्य आहे या नव्या शैक्षणिक धोरणाने दिलेलं, तर त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून की जे आपल्याकडे इतके विद्यापीठ आहेत, इतक्या सगळ्या टेक्निकल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, त्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत सगळे कॉलेजेस आहेत. ओके. फार्मसी पासून तर सगळे म्हणजे आम्ही ते नेहमी विनोदाने म्हणतो की बुफे पूर्ण. म्हणजे माझी शिक्षण संस्था आहे म्हणजे माझ्याकडे बुफे पूर्ण तयार आहे, सगळा वाढलेला आहे तो. तर त्याच्यामध्ये जे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या नव्या एज्युकेशन पॉलिसीनी आपणाला जे दिलेलं आहे स्वातंत्र्य, त्याचा उपयोग करून फ्युचर रेडी जे लीडर्स आहेत, द स्किल बेस्ड जे लीडर्स आहेत, मी आज उद्या माझ्याकडे कंपनीमध्ये लोकांना हायर करणार आहे किंवा हायरिंग जे मुलांचं होणार आहे, जर तो मुलगा माझ्याकडे आला कंपनीमध्ये, येस माझं IIT झालंय आणि सायमल्टेनियसली माझं मॅनेजमेंट पण झालेलं आहे, तो कुठल्या मुलाला प्रथम प्रायोरिटी मिळेल इंडस्ट्रीमध्ये हायरिंगला? तर बस या मुलाला प्रायोरिटी मिळेल. हॉस्पिटल्समध्ये, फार्मसी सेक्टरमध्ये पासून हे जे फ्युचर रेडी स्किल्स जे आहेत, जे भविष्यामध्ये पुढे येणारे, केवळ ग्रॅज्युएट झालो मी, BCom झालो तर नाही उपयोग. BCom होत असतानाच मी त्याच्यातले अप टू डेट जर काही आणखी 2-4 कोर्सेस केले स्किल वाले, आणखी त्याच्यात ऍडिशन केलं, तर मला मार्केटमध्ये जॉब लवकर मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात आता ही आपली जबाबदारी आहे शिक्षण संस्था चालवणाऱ्यांची, आणि सरकारची ही मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तर ती सरकार पार पाडतच असतं. तर हे जे निर्णय आहेत या संदर्भातले, जेणेकरून आपल्याकडे शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारचे स्किल्स कसे इन्कल्केट करता येतील, जेणेकरून तो इंडस्ट्री रेडी ज्याला म्हणता येईल किंवा जॉबसाठी स्किल रेडी जो मुलं जे आहेत ते कसे तयार होतील हे बघणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि आज तोच आपला हेतू होता की फार नव्या एज्युकेशन पॉलिसी बद्दल अधिक बोलण्यापेक्षा हा जो काही एक्झॅक्टली प्रयोग जो आम्ही केलाय त्याबद्दल अधिक बोलावं असं मला त्यांनी सांगितलं होतं, तर ते मी आपल्याशी बोललेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. सरांनी अतिशय व्यवस्थितपणे त्यांच्या इन्स्टिट्यूट्स ज्या आहेत तिथल्या एकत्रित केल्या, इंटिग्रेट केल्या आणि त्याला मल्टी डिसिप्लिनरी कसं स्वरूप दिलं, शिवाय एंट्री एक्झिटचा जो आता पुढचा फ्युचर हे असणार आहे तर त्याला कसं सामोरं जायचं याविषयी सरांनी अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला मार्गदर्शन केलं. मी
तर सर्व जे उपस्थित आहेत प्राचार्य, प्राध्यापक, काही आमचे शासकीय महाविद्यालयांचे संचालक, सहसंचालक, विभागीय सहसंचालक, यापैकी जर कुणाला या बाबतीमध्ये काही प्रश्न असेल किंवा विद्यापीठातले काही प्राध्यापक आहेत, सन्माननीय कुलगुरू कामत सर आहेत, तर या संदर्भात कुणाला जर काही शंका असेल तर आपण निश्चित असं विचारू शकता. तर आपला हँड रेज केला तर कांबळे सर निदान त्याला आपले मार्गदर्शन करतील. कुणाला काही शंका असेल तर आपला व्हर्च्युअल हँड रेज करावा. सर, चेतन कुमार मसराम म्हणून आहेत, अनम्यूट करा. मसराम सर, आवाज येतोय? मसराम सर, चेतन कुमार मसराम. माईक अनम्यूट करा. हा, तुमचं अनम्यूट करा सर. मसराम सर, आवाज येतोय का? कदाचित त्यांचं कनेक्टिव्हिटी नाहीये. अजून कोणाला प्रश्न असतील तर हँड रेज करा. हॅलो. हा बोला मसराम सर, बोला. हा, आदरणीय सर, संचालक महाराष्ट्राचे उच्च शिक्षण आणि सर्व आमचे आदरणीय प्राचार्य, आजच्या आयोजनामध्ये सर्व प्राध्यापकांचा, प्राचार्यांचा आणि संचालक मंडळ महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकाऱ्यांचा मी खूप खूप अभिनंदन करतो. सर, इतका सुंदर आणि छान असं सरांनी जे सांगितलेलं आहे, खूप खूप माझा तर्फे अभिनंदन आहे आणि खूप मी धन्यवाद मानतो स्वतःला की इतका चांगला मला ऐकायला मिळाला. सर, पण या ठिकाणी फक्त एकच मला म्हणायचं होतं की ग्रामीण भागामध्ये ती परिस्थिती जी आहे ना सर, खूप गंभीर आहे सर. आणि ग्रामीण भागातल्या विचार केला तर एनईपी फक्त सिटीमध्ये लागू होणार आहे असं मला वाटत नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये लागू होणार आहे. तर या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं त्या हिशोबाने आपण सांगितल्याप्रमाणे त्या हिशोबाने किती त्यांचा फायदा होणार आहे, काय होणार आहे याबद्दल मला थोडस मला असं वाटत आहे का शासन उदासीन आहे की काय. आणि म्हणून मला असं म्हणायचं होतं की प्रत्येक घटकांचा विचार करता आला असता तर या बाबी ज्या आहेत, एक्झिट वाला जसं म्हटलं आहे की एनी टाइम यू कॅन एक्झिट कोर्स. मसराम सर, आपला प्रश्न प्रिसाईज करा थोडा. दुसऱ्या कोर्स उपलब्धच नाही आहे सर. हं? सर, ग्रामीण भागामध्ये एका कोर्स किंवा दुसरा कोर्स उपलब्धच नाही आहे, पण ते एंट्री आणि एक्झिटचा प्रश्न उठत नाही ना सर. अशा या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काय आपण द्यायचं, हा माझा प्रश्न होता. ठीक आहे सर, एनी टाइम आलं लक्षात तुमचा प्रश्न. एंट्री आणि एनी टाइम एक्झिट, पण ग्रामीण भागामध्ये एका कोर्स किंवा दुसरा कोर्स उपलब्धच नाही आहे, तर विद्यार्थी कुठे जाणार आहे? या बाबतीत थोडासा विचार शासनाने केला पाहिजे. आपण सगळ्यांनी आपले जे सर्व सन्माननीय तज्ञ मंडळी आहेत यांनी सुद्धा या विषयावर विचार केला पाहिजे. आणि मूलतः जे आहे ना, भारत देश हे ग्रामीण भागातला देश आहे सर. तर आपला प्रश्न लक्षात आला. शहरी भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार जर केला तर हे 100% खरं आहे, पण ग्रामीण आणि ट्रायबल आणि दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे कोर्सेस उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना कुठेही जाता येत नाही, त्यांना कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य नाही. सॉरी सर, मी खूप तुमचा वेळ घेतला सर. तुम्ही नाही, ओके, बरोबर आहे तुमचं. ठीक आहे सर, आलं लक्षात. मल्टिपल एंट्री एक्झिट संदर्भामध्ये तुमचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी कसं पुढे जायचं. मी कांबळे सरांना विनंती करतो सर, यामध्ये आपण काही मार्गदर्शन करू शकाल तर प्लीज. सर, म्हणजे या बाबतीमध्ये म्हणजे आता ज्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, खरं म्हणजे तो
राज्य सरकारशी संबंधित अधिक आहे. ओके, मी आपणाला एवढं सांगितलंय की ह्या पॉलिसीनी काय ऑप्शन दिलेले आहेत. जे संस्था चालक आहेत, जर प्राचार्य असतील, व्हाईस चान्सलर असतील, तर त्यांनी थोडस चालवायचं आहे. ओके, आणि ऑप्शन्स शोधून काढायचे. ओके, आणि याला मार्गदर्शन आहे संचालक ऑफिस जे आहे महाराष्ट्र राज्याचं ते करेलच. ओके, त्यामुळे ह्याचं काय होईल आणि काय नाही ह्याची चर्चा नाही आहे. ह्याची चर्चा ही आहे की काय ऑप्शन्स दिलेले आहेत आणि प्रयोग काय झालाय. अशा प्रकारचा प्रयोग आपण आपल्याकडे करू शकतो का, आणि तो कसा करता येईल हा त्याच्यातला भाग आहे. तर तो संचालक ऑफिस आणि राज्य शासनाने त्याच्यावरती अधिक हे करावं, मार्गदर्शन करावं. तर या बाबतीत मी स्वतः थोडासा एक हे करतो, इंटरव्ह्यू करतो सर. यामध्ये राज्य शासनाने सुकाणू समिती गठीत केलेली आहे सर. सुकाणू समितीने हे फ्रेमवर्क वगैरे सगळं वर्कआउट करून इम्प्लिमेंट केलेलं आहे शासनाच्या माध्यमातून सर्व विद्यापीठांनी. आता मल्टिपल एंट्री आणि एक्झिट संदर्भात सांगतो की मागच्या आठवड्यामध्ये आमची राज्य सुकाणू समितीची बैठक मुंबईमध्ये झाली. एंट्री एक्झिट हा भाग जो येतो तो ज्या वेळेला एक बॅच एनईपी बॅच म्हणतोय आपण त्याला, 23-24 पासून एंट्री झालेली आणि 24-25 पासून एंट्री झालेली, त्यांचा जो एक्झिट ऑप्शन आहे तो आता पुढे येऊ घातलेला आहे. समजा एंट्री झाली त्यांची, पण जर एखाद्या विद्यार्थ्याला एक्झिट व्हायचं असेल एखाद्या वर्षात किंवा दुसऱ्या वर्षामध्ये, त्याच्या ज्या एसओपीज आहेत, त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, त्या सुकाणू समितीच्या माध्यमातून राज्य म्हणजे युजीसीने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, पण राज्यामध्ये त्या कशा वर्कआउट होतील आपल्या रिजन स्पेसिफिक, प्रत्येक विद्यापीठ स्पेसिफिक त्या असाव्यात यासाठी राज्य सुकाणू समिती शासनाच्या माध्यमातून कार्यरत आहे. आणि त्या येत्या एवढ्या याच्यामध्ये आम्ही त्या वर्कआउट करणार आहोत आणि रोल आउट करणार आहोत सर. ज्या मग त्यामध्ये ग्रामीण भागातलाही विचार केला आहे, दुर्गम डोंगरी भागातलाही विचार केला आहे आणि शहरी भागातलाही विचार केलेला आहे. एखादा विद्यार्थी बाहेर जाणार असेल तर तो कसा एक्झिट होणार आहे आणि रिएंट्री होताना कसा आहे, युजीसीच्या गाईडलाईन्स प्लस शासनाच्या स्थानिक स्वरूपाच्या रिजन स्पेसिफिक गाईडलाईन्स या एकत्रित स्वरूपात इश्यू होणार आहेत. मी सुकाणू समिती सदस्य म्हणून जबाबदारीने सांगतो सर याच्यामध्ये की हे वर्कआउट होणार आहे आणि अतिशय पॉझिटिव्हली याच्यामध्ये पुढे जाणार आहोत सर. हे अगदी 8 दिवसापूर्वीची घडामोड आहे आमची, हे मी आता इथे सांगू शकतो. पुढचा प्रश्न आहे स्मिता सुरवसे. सुरवसे मॅडम प्रश्न विचारा, थोडक्यात विचारा. गुड इव्हनिंग सर. हॅलो. हा, गुड इव्हनिंग. बोला बोला. माझा एक छोटासाच प्रश्न होता की आपल्याकडे म्हणजे आमच्या इथे कम्प्युटर सायन्स आणि ITA अनएडेड सेक्शन मध्ये येतं. आता मला असं काही कॉम्बिनेशन FYBSc ला त्यांना देता येईल का, फिजिक्स केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स किंवा मॅथ्स फिजिक्स IT असं कॉम्बिनेशन दिलं तर चालतं का? आपण म्हणजे आता जसं संचालक ऑफिसनी सांगितलं की असे जे एंट्री एक्झिट मल्टी डिसिप्लिन एकत्र करून आपणाला करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे या नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये. त्यामुळे मॅडम आपण तुम्ही हा काय म्हणताय, हा मगर सर. सर बोला बोला सर, तुम्ही बोला सर. तर त्यामुळे हे नक्की करता येईल मॅडम. आणि तसं तुम्ही संबंधित आपल्या विभागीय अधिकारी असतील किंवा संचालक ऑफिस असतील यांच्याशी बोलून, आणि युजीसीच्या गाईडलाईन आहेत त्याच्यामधल्या स्पष्ट, जसं आता त्यांनी सांगितलं, तर असे सगळे प्रयोग तुम्ही करा जेणेकरून आपला जो विद्यार्थी आहे हा फ्युचर रेडी कसा होईल, एम्प्लॉयबल, त्याची एम्प्लॉयबिलिटी कशी वाढेल आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी, त्याच्या ज्ञानामध्ये वृद्धी कशी होईल, तो अधिक स्किल कसं शिकेल, तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. याचं स्वातंत्र्य नक्की याच्यामध्ये दिलेलं आहे. ऍडिशन टू अधिकृत महाराष्ट्र सरकार म्हणून ते सांगतील. धन्यवाद सर. मॅडमचा प्रश्नही लक्षात आलाय. यामध्ये सर सुद्धा म्हणजे मल्टीडिसिप्लिनरीच्या हिशोबाने एखादा सायन्सचा विद्यार्थी, सायन्स फॅकल्टी मधला स्टुडंट, आर्ट्स मधला काही विषय घेऊ इच्छितो त्यासाठीच त्याच्यातले जर मॅडमने 20 एप्रिलचा किंवा 16/5/23चा शासन निर्णय जर बघितला, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क NCRF जर बघितलं, तर यामध्ये सगळं दिलेलं आहे. आणि त्या याच्यासाठी
20 ते 22 क्रेडिटची रेंज प्रत्येक सेमिस्टरची आणि इयर वाईज 40 ते 44 क्रेडिटची फ्रेम. शिवाय ऑटोनॉमस कॉलेजेसला याचं स्वातंत्र्य आहे की त्यांनी ते जर मल्टी फॅकल्टी कॉलेजेस असतील किंवा त्यांच्या संस्थेचे जर इतर काही कॉलेजेस असतील, बीएड कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आहे, तर विदिन दॅट कॅम्पस हे वर्कआउट करता येतं सर. तसं तुम्ही तुमच्या संस्थेसाठी हे केलेलं आहे. या पद्धतीने लोकल स्पेसिफिक याच्यामध्ये ते कोर्सेस इंटिग्रेट करता येतात आणि मायनर मध्ये, ओपन इलेक्टिव्ह मध्ये तो सिलेक्ट करता येतो आणि त्याचे क्रेडिट्स आपल्याला अक्वायर करता येतात यामध्ये. आणि ही प्रक्रिया सुरू झाली आहे, ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्यानंतर एक सर आपण शेवटचा प्रश्न घेतोय. निवृत्ती ननावटे म्हणून आहे. ननावटे सर, प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला सर. बोला. नमस्कार सर. सर, ड्युअल डिग्रीच्या संदर्भात थोडं मार्गदर्शन हवं होतं. आता एक सिस्टर इन्स्टिट्यूट आहे, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ह्या 3 स्ट्रीम तिथे शिकवले जातात आणि त्याच संस्थेचं दुसरं बीएड किंवा लॉ कॉलेज आहे. आता माझा एखादा बीएचा विद्यार्थी म्हटला की सर मला आता बीए सोबत LLB करायची किंवा बीए सोबत मला बीएड सुद्धा करायचे, तर अशा वेळेस बीएड किंवा LLB साठी जी महाराष्ट्र शासनाने जी सीईटी लागू केलेली असते, जर सर तुम्ही मगाशी बोललात की आम्ही जी सीईटी जी परीक्षा आहे ती कॅन्सलच केली डायरेक्ट त्या विद्यार्थ्यांसाठी, तर अशी काही संधी विद्यार्थ्यांना, आमच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना देता येईल का की तो बीए सोबत LLB ची सुद्धा डिग्री घेईल? यामध्ये काय प्रयोजन आहे सर? मगर सर. हा, मी बोलतो सर याच्यात. युजीसीने, सॉरी सर, मी काही स्थानिक प्रश्न आहेत हे सगळे, एकदम लोकल लेवलचे प्रश्न आहेत. हा, तर युजीसीने ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्री आणि ट्युनिंग प्रोग्राम संदर्भात गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत मे 22 ला आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून 23 ला, ऑक्टोबर 23 ला. तर याच्यावर सुकाणू समितीतले आमचे सन्माननीय सदस्य, मुंबई विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांची एक उपसमिती होती. त्यांनी नुकत्याच राज्य स्पेसिफिक अशा ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्री आणि ट्युनिंग प्रोग्राम संदर्भात गाईडलाईन्स, युजीसीच्या गाईडलाईन्सच्या आधारे ज्या राज्यामध्ये आपल्याला त्या हे करता येतील, थोड्याफार फरकाने त्या लागू करायच्या आहेत. आता यांचा जो प्रश्न होता की लॉ आणि काय मॅनेजमेंट कुठले कोर्सेस, ज्या वेळेला त्या राज्य शासनाच्या माध्यमातून या गाईडलाईन्स, स्टेट स्पेसिफिक गाईडलाईन्स इश्यू होतील, तिथून पुढे ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्रीचा प्रोग्राम वर्कआउट करता येईल. याच्यामध्ये ड्युअल डिग्रीमध्ये एकाच वेळी दुहेरी डिग्री, जॉईंट डिग्री म्हटलं तर म्हणजे याच्यामध्ये इतकंही पुढे गेलो आहोत की फॉरेन इन्स्टिट्यूटला सुद्धा, फॉरेन युनिव्हर्सिटीजला सुद्धा ट्युनिंग प्रोग्राम अंतर्गत आपण परवानगी द्यायला आता पुढे सरसावलो आहोत. तर हा प्रोग्राम सुद्धा इथून पुढे रोल आउट होणार आहे. म्हणजे हे सगळे जे इनिशियल इयर्स आहेत, इथून हळूहळू महासार्क सुद्धा आपला तोच एक पद्धतीचा आहे सर. महाराष्ट्र स्टेट अकॅडमिक अँड रिसर्च काउन्सिल म्हणून स्थापन केलेली विद्यापीठ कायद्याच्या अनुसरून जी माहेड अंडर काम करणार आहे. जवळजवळ 20-22 सदस्य त्यामध्ये आहेत. 5 विद्यापीठांचे 5 कुलगुरू जे विद्यापीठ NRF रँकिंगला NAC A+ ग्रेडमध्ये आहेत, हे कुलगुरू किंवा राज्यातले शिक्षण तज्ज्ञ, देशभरातले उद्योजक, असे 21 ते 25 लोकांची कमिटी आहे. ही या सगळ्या प्रोसिजर आणि याच्यावर काम करते आहे आणि सुरू केलेलं आहे. जे आता हे आपले एक्सपेरिमेंटल जे पहिले 2 वर्ष होते ते हळूहळू आता रेग्युलर मोडमध्ये येत आहे. आणि याच्यातून जे काही पुढे होणार आहेत, ज्या गाईडलाईन्स इश्यू केल्यानंतर त्यामध्ये प्रश्न निर्माण होतातच, थोडेफार छोटेफार ज्या तांत्रिक ह्या असतात त्याला सुद्धा वर्कआउट करण्यासाठी वेगवेगळ्या सब कमिटीज वगैरे गठीत केलेल्या आहेत आणि त्यांच्या हिशोबाने मग त्या गाईडलाईन्स वगैरे राज्य शासन सुकाणू समितीच्या माध्यमातून शिफारस केल्यानंतर ते इश्यू होत असतात. ड्युअल डिग्री, जॉईंट डिग्री बाबतही RD कुलकर्णी समितीचा जो रिपोर्ट आहे तो शासनाला सादर झाला आहे सर. त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि तो पण येत्या काही दिवसामध्ये त्याच्या संदर्भात, जसा ADPचा शासन निर्णय आला, महासार्कचा शासन निर्णय आला, आपण महाज्ञानदीप म्हणून पण पोर्टल सुरू केलंय स्वयंच्या धर्तीवरती. 2 क्रेडिटचा अभ्यासक्रम, YCMU त्याचं लिडिंग युनिव्हर्सिटी आहे आणि 5 विद्यापीठांचे कोऑर्डिनेशन कन्सोर्टियम होतं, त्याच्यातून ते डेव्हलप झालेले. हे हळूहळू ह्या गोष्टी इव्हॉल्व्ह होत जाणाऱ्या गोष्टी आहेत. मला वाटतं
सर काही स्थानिक प्रश्न होते आणि हे जे प्रश्न आहेत हे राज्य स्पेसिफिक होते. आपण जे मल्टीडिसिप्लिनरी किंवा एक्झिट संदर्भात मार्गदर्शन केलं ते नक्कीच उपयोगात येणार आहे. भविष्यातही आम्हाला आपली ज्या वेळेला मार्गदर्शक म्हणून सर आवश्यकता असेल आम्ही थोडा तुम्हाला त्रास देऊ त्यावेळेला. आज आपण इथे या प्लॅटफॉर्मवर उपस्थित झालात, आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं, तर मी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण संचालनालय आणि मान्य संचालक डॉक्टर देवळानकर सर यांच्या वतीने, राज्याच्या वतीने आपलं मी आभार व्यक्त करतो सर. आणि आजच्या या सत्राला राज्यभरातून जवळजवळ 350च्या वर लोकांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यापीठांचे डीन्स असतात, बोर्ड ऑफ एक्झामिनेशनचे डायरेक्टर्स, मेंबर्स, बीओएसचे चेअरमन, प्राध्यापक. अगदी आम्हाला याचा प्रतिसाद अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंतचा असतो सर. थोड्याफार फरकाने सध्या परीक्षा वगैरे चालू असल्यामुळे कदाचित तो संख्या असेल. काही लोक कॉमन लॉग इन मधून जॉईन होतात. तर आज आपण या प्लॅटफॉर्मवर आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तर शासनाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि या उपक्रमाला सन्माननीय कुलगुरू कामत सरही उपस्थित होते आणि इतर सर्व प्राचार्य वगैरे सगळ्यांचं मी आपण सहभागी झालात याबद्दल धन्यवाद देतो. आणि असंच आपण पुढच्या शुक्रवारी नवीन विषय आणि नवीन तज्ज्ञ यांच्यासह पुन्हा उपस्थित होणार आहोत. तर आपण नव्या विषयासाठी पुन्हा आपण या प्लॅटफॉर्मवर एकत्र येणार आहोत. तर कांबळे सरांचं मी पुन्हा धन्यवाद मानतो सर. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच सर.